नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आज मी कढी पकोडा करणार आहे। आपण कढी भजीही म्हणू शकतो। चवीला अगदी आंबट तिखट चवीची। मंडळी, आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा। चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। छान डेअरीमधलं फ्रेश दही आहे। दही मी कमी आंबट घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त आंबट कढी होणार नाही। इथे मी ज्या वाटीमध्ये दही ठेवलं होतं ती वाटी मी धुवून घेते, म्हणजे 1 ग्लास मी पाणी घालून घेतलेलं आहे। आता सर्व दही लागलेलं ते मी व्यवस्थित पाण्याने धुवून घेते आणि नंतर मी पाणी दह्यामध्ये घालेन। इथे मी दह्यामध्ये 3 चमचे बेसन पीठ घालून घेते। बेसन पीठ मी छान चाळून घेतलेलं आहे। चाळून घेतल्यामुळे बेसन पिठाच्या गुठळ्या होत नाही। आता मी काही सुके मसाले घालून घेते। अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद। मिक्सरच्या साहाय्याने सर्व साहित्य एकत्र करून घेते। दह्याच्या आणि बेसन पिठाच्या गुठळ्या ठेवायच्या नाही। हे पहा, असं स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे। तुम्हाला दिसतच असेल की बॅटर किती स्मूथ झालेलं आहे आणि घट्टसरही आहे। आता 1 ग्लास पाणी मी एका वाटीमध्ये काढून ठेवलं होतं ते मी घालून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा दही चांगलं फेटून घेते मिक्सरच्या साहाय्याने, म्हणजे दही चांगलं पातळ होईल। हे पहा, छान ताकाप्रमाणे दही झालेलं आहे। असं कढीसाठी दही आधीच करून ठेवायचं। आता भजीसाठी काही साहित्य घेतलेलं आहे। 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। तुम्हाला कांदा आवडत नसेल तर कांदा नाही घातला तरी सुद्धा चालेल। या कांद्याचेही भजे छान होतात। इथे मी 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे, त्याही मी घालून घेते आणि थोडीशी हिरवीगार कोथिंबीर मी बारीक कापून घेतलेली आहे, तीही मी घालून घेते आणि भज्यासाठी लागणारं काही साहित्य मी घालून घेते। सर्वप्रथम थोडासा ओवा मी हातावर घेतलेला आहे, तो मी क्रश करून घालून घेते। ओवा क्रश करून घातल्यामुळे ओव्याचा वास छान येतो। आता अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घालून घेते आणि गरजेनुसार बेसन पीठ वापरते। इथे मी 2.5 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। अर्धा चमचा मीठ घालून घेते। मीठ मात्र चवीनुसार घाला। आता थोडंसं पाणी घालून छान बॅटर घट्टसर मळून घेते। इथे मला बॅटर थोडंसं सैल दिसत आहे। अजून मी 1 चमचा बेसन पीठ घालून घेते, त्यामुळे बेसन पिठाचं बॅटर थोडंसं घट्टसर होईल, जेणेकरून तेलामध्ये सोडता येईल असे भज्याचं बॅटर करून घ्यायचं आहे। हे पहा, अजूनही मला थोडंसं बॅटर सैलसरच वाटते। अजून 1 चमचा मी घालून घेते आणि पुन्हा एकदा मळून घेते। असं मी 4 ते 5 बेसन पिठाचे चमचे मी बॅटरमध्ये घालून घेतलेले आहे आणि भज्याचं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। हे पहा, थोडंसं पीठ मी हातावर तुम्हाला काढून दाखवते, किती छान गोळा तयार होत आहे। भज्याचं बॅटर बाजूला ठेवते आणि कढीला फोडणी देऊन घेते। इथे मी कढई गरम करून घेतली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल मी घालून घेतलेलं आहे। गॅसची आच लो ठेवायची। अर्धा चमचा मोहरी घालून घेते, अर्धा चमचा जिरे, थोडेसे धने, थोडीशी मेथी दाणे ते मी भिजवून घेतलेले आहे, थोडंसं हिंग, 2 बेडगी मिरच्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून घेते आणि सर्व साहित्य एकदा परतून घेते। आता 1 चमचा हिरवी मिरचीचा, लसूणचा आणि अद्रकचा ठेचा करून घेतलेला तो मी घालून घेतलेला आहे। ठेच्याचा कच्चापणा जाईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। हे पहा, ठेचा चांगला परतून घेतलेला आहे। आता थोडीशी हळद तेलामध्ये घालून घेते। हळद मी मगाशी सुद्धा दह्याच्या बॅटरमध्ये घातली होती, म्हणून आता थोडीशीच मी घातलेली आहे। तेलामध्ये हळद घातल्यामुळे रंग छान येतो। हे पहा, हळद आणि बाकीचे साहित्य चांगलं परतून घेतलेलं आहे। आता दह्याचं बॅटर मी कढईमध्ये घालून घेते आणि सर्व एकत्र करून घेते। हे पहा, इथे मी सर्व बॅटर एकत्र करून घेतलेलं आहे। इथे मी 2 ग्लास पाणी घालून घेते, कारण दह्याचं बॅटर खूप घट्टसर होतं, त्यामुळे मी 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। तुम्हाला कढी किती करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। कढीला उकळी काढायची नाही, सारखी ढवळत राहायची आहे। कढीला उकळी काढल्यामुळे दही फाटलं जातं आणि त्याच्यात चिंधड्या होऊन जातात, म्हणून कढीला दणदणीत उकळी काढून घ्यायची नाही। कढीला उकळी येण्या अगोदरच चमचा सतत ढवळत राहायचा आहे, त्यामुळे कढीला उकळी येत नाही आणि दही फाटत नाही। इथे मी कढई दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करून घेतलेली आहे। आता भजे करून घेते। भज्याच्या बॅटरमध्ये खायचा सोडा मी थोडासा घालून घेतलेला आहे। भजे करण्या अगोदर भज्याच्या बॅटरमध्ये खायचा सोडा घालायचा, त्यामुळे भजे चांगले क्रंची होतात। आता भजे मी तेलामध्ये सोडून घेते। छोटे छोटे भजे मी करून घेणार आहे। मीडियम आचेवर गरम तेल करून घ्यायचं, नंतर भजे सोडायचे, म्हणजे भजे लवकर तळले जातात। आणि भजे तेलात सोडल्यानंतर गॅसची आच लो करायची, म्हणजे भजे आतपर्यंत चांगले तळले जातात। हे पहा,
भजे चांगले तळलेले आहे आणि त्यांचा रंगही चांगला चेंज झालेला आहे। भज्यांचा असा रंग चेंज झाला की समजून जायचं की भजे चांगले तळलेले आहे। हे पहा, भजे आता मी एका ताटामध्ये काढून घेते आणि भजेची दुसरी बॅच मी तेलामध्ये सोडून घेते। भजे तळताना एक मात्र काळजी घ्यायची, भजे ज्यावेळेस आपण तेलात सोडतो त्यावेळी गॅसची आच लो ठेवायची। त्यामुळे भजे चांगले आतपर्यंत तळले जातात आणि चांगले क्रंची होतात, लुसलुशीत किंवा बिलबिलीत होत नाही। हे पहा, भज्यांची दुसरीही बॅच माझी तळून झालेली आहे आणि एका बाजूला कढीही चांगली दाटसर झालेली आहे। तुम्हाला दिसत असेल कढी किती दाटसर झालेली आहे। आता ह्या कढीमध्ये आपण तळून घेतलेले भजे सोडून घेते। भजे सोडण्या अगोदर गॅस बंद करून घ्यायचा, त्यामुळे कढीला उकळी येणार नाही आणि भजेही जास्त नरम होणार नाही। आता भजे कढीमध्ये एकत्र करून घेते आणि चवीनुसार मीठ घालून घेते, कारण मी मगाशी दह्याच्या बॅटरमध्ये मीठ घातलं नव्हतं आणि आता मीठ जे घातलं ते मी बेताने घातलेलं आहे, कारण भज्यांमध्ये आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ घालताना विचारपूर्वक घाला। इथे मी 1 चमचा गरम तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे, चमच्याने थोडीशी ढवळून घेतली। आता फोडणी मी वरून देते, त्यामुळे कढीला रंग अतिशय सुरेख येतो। अशी फोडणी कढीवर दिली की कढी दिसायला खूप देखणी दिसते। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि कढईवर झाकण ठेवते। इथे आपली कढी पकोडा तयार झालेला आहे। आता गरमागरम सर्व करते। मंडळी, कधी जर तुम्हाला भाजी करण्याचं टेन्शन येत असेल किंवा भाजी काय करू असा विचार करत असेल, त्यावेळी तुम्ही कढी पकोडा करून बघा। भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खायला अतिशय अप्रतिम लागते। कढी पकोड्याची रेसिपी जेवढी दिसायला देखणी दिसते तेवढीच करायला साधी सोपी आहे आणि चवीला माणसाल तर अगदी स्वादिष्ट लागते। मंडळी, आजची कढी पकोड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपीला आपण लवकरच भेटू। तोपर्यंत छान छान खा आणि मस्त रहा।